हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये. तर अंगणवाडी सुपरवायझर जो पहिल्या शिफ्टमध्ये पेपर झाला आहे 9 ते 10:30, आज एकच शिफ्टचा पेपर होता. तर लक्षात घ्या, आपले जेवढे स्टुडंट्स आहेत त्यांकडून आपल्याला प्रश्न कळाले आहेत. आपण सुरुवातीला सकाळी एक व्हिडिओ बनवला होता, परंतु आता संध्याकाळी सर्व प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. तसेच कोणकोणत्या टॉपिकवर आपण फोकस केला पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे याची रूपरेखा आज आपल्याला ठरवायची आहे. सुरुवातीला आपण प्रश्न बघणार आहोत. त्यापूर्वी विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न येतोय की सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर होय, या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. एका प्रश्नाला 2 गुण आणि एक प्रश्न चुकला तर 0.5 मार्क्स या ठिकाणी मायनस होतात. मी ऑलरेडी काल रात्री एक व्हिडिओ अपलोड केला आहे, तो तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीने पेपर अटेम्प्ट केला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फोकस कशावर करायचं आहे, तर कोणते टॉपिक कव्हर केले पाहिजे, कसे प्रश्न येत आहेत, कोणतं मटेरियल यूज केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो रँक काढू शकतो. म्हणजेच काय, कशा पद्धतीने अभ्यास करा की यश मिळेल, हेच आज आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर सुरुवातीला प्रश्न बघूयात. तर पहिला प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली? तर ज्यांनी आज पेपर दिला आहे त्यांनी खाली लगेचच एक लाईक करायचं आहे. हा प्रश्न होता की नाही? तर याचं योग्य उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. आणि हा जो प्रश्न आहे तो आपला जीकेचं मटेरियल ओपन करायचं, त्यामध्ये समाजसुधारक टॉपिकमध्ये जायचं, पहिली PDF ओपन करायची, त्यामधील 3 क्रमांकाचा हा क्वेश्चन आहे. ज्यांनी मटेरियल घेतलंय त्यांनी लगेचच क्रॉस चेक करा. पुढील प्रश्न आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू झाली? तर ही चालू झाली आहे 1 एप्रिल 2016. हा प्रश्न कुठे येईल? तर आपलं जे 99 रुपीचं जे मटेरियल आहे त्यामधील योजना टॉपिक उघडायचा, योजना PDF मधील हा प्रश्न आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या भागात पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंबोली. तर हा प्रश्न कुठून आला आहे? आपलं जीकेचं मटेरियल ओपन करायचं, त्यामध्ये भूगोल टॉपिकमध्ये जायचं, महाराष्ट्राचा भूगोल PDF 1, त्यामधील 30व्या क्रमांकाचा किंवा 34व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे. हा देखील आपल्याच PDF मधील प्रश्न विचारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, कोणत्या रोजीपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली आहे 15 ऑगस्ट 1995. हा देखील प्रश्न कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो? पोषण अभियान. ही PDF ओपन करायची, त्यामधील हा प्रश्न आहे. मी का सांगतोय, कारण की काही विद्यार्थी मित्रांच्या मनात डाऊट आहे की खरंच प्रश्न येतात की नाही. त्यामुळे मी जे तुम्हाला मटेरियल सांगतोय त्या PDF फाईल ओपन करायच्या, त्यामधील हा प्रश्न नसेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. पुढे जाऊयात. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते? तर ऑप्शन कोणते होते आपल्याला माहीत नाही, परंतु याचं उत्तर आहे ताप्ती. तर हा जो प्रश्न आहे तो महाराष्ट्राचा भूगोल ही जी आपली PDF आहे त्यामधीलच आहे. यानंतर पुढे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषवाक्य कोणाचं आहे? तर हे घोषवाक्य आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. तर काय करायचं, GK मध्ये जाऊन समाजसुधारक PDF ओपन करा, त्यामधील हा प्रश्न आहे. टोटल 40 प्रश्न बघायचे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट आणि आपलं मटेरियल कसं आहे, कसं तुम्हाला उपयुक्त पडेल, हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर हे जे 249 रुपीजचं मटेरियल आहे, तर विद्यार्थी मित्रांनो 18,500 प्लस या ठिकाणी प्रश्न असणार आहेत. यामध्ये सर्वात पहिल्यांदा ICDS योजना, पोषण अभियान आणि संगणक, टोटल 40 मार्कांची तयारी होऊन जाईल. याकरिता आपल्याकडे 2000 प्रश्न आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान, सराव प्रश्नपत्रिका, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, हे डिटेलमध्ये मी पुढे सांगतो. याचे देखील टोटल 18,500 प्रश्न आहे. हे सर्व मटेरियल 249 रुपीजमध्ये PDF स्वरूपात भेटेल. जर तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल आणि ह्या संपूर्ण टॉपिकवर 180 ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो कोर्स आहे तो डाउनलोड करू शकता. याकरिता तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करायचा आहे. त्या ठिकाणी एक्झाम 25 हा कोड जर यूज केला तर तुम्हाला फक्त 400 रुपयामध्ये हे मटेरियल भेटणार आहे. यामध्ये तुम्हाला 180 ऑनलाईन टेस्ट प्लस PDF मटेरियल भेटेल. आता काही विद्यार्थी मित्रांना फक्त एकात्मिक बालविकास योजना, पोषण अभियान आणि संगणक यावर जर 2000 प्रश्न पाहिजे असेल तर PDF स्वरूपात 99 रुपयामध्ये खरेदी करू शकता. आणि सोबत PDF प्लस ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्राईज आहे 250. त्या ठिकाणी एक्झाम 25 कोड यूज करायचा, 100 रुपये लेस होतील. 150 रुपीजमध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. सांगायचा अर्थ काय, व्हॉट्सॲपला PDF फाईल पाहिजे असेल तर डायरेक्ट फोनपे GPay करून द्यायचा आणि तुम्हाला PDF प्रोव्हाइड केला जाईल. जर तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू परचेस करायचं असेल तर ॲप्लिकेशनलाच तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करावं लागेल. यानंतर आता जे मटेरियल आहे त्याचे मी डिटेल सांगतो. आता हे जे टेक्निकल डिटेल आहे ना, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न, तर याचे सेपरेट PDF फाईल आहे. जसं एकात्मिक बालविकास योजना, बालहक्क संरक्षण अधिनियम, म्हणजे जे जे महत्त्वपूर्ण गोष्टी आहे, बालहक्क संरक्षण अधिनियम, म्हणजे अशा डिफरंट PDF फाईल तुम्हाला टेक्निकलमध्ये या पद्धतीने भेटणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय की यामध्ये टोटल 34 PDF फाईल विद्यार्थी मित्रांनो आणि आन्सर की देखील काय आहे की
प्रत्येक जे ऑप्शन आहे, सपोज प्रश्न आणि खाली 4 ऑप्शन आहे ना, तर एका ऑप्शनला डायरेक्ट टिक केलं आहे म्हणजे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. रिव्हिजन करायला तुम्हाला सोपं जाईल. तर ज्यांना 40 मार्कांची तयारी करायची फक्त 80 गुणांसाठी, त्यांनी हा 99 रुपयाचा कोर्स तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 34 PDF फाईल भेटून जातील. 2000 प्रश्न आहे. मोजून 1 तासामध्ये तुम्ही याची कंप्लीट रिव्हिजन करू शकता. आजचा जो पेपर झाला त्यामधील एकही क्वेश्चन याच्या बाहेरचा नव्हता. एखादा क्वेश्चन येऊ शकतो, मी पूर्ण गॅरंटी घेऊ शकत नाही, परंतु एखादा प्रश्न बाहेरचा येईल. परंतु मॅक्झिमम जे क्वेश्चन आहेत, जे विद्यार्थ्यांचे रिप्लाय आपल्याला येत आहेत, तर मॅक्झिमम क्वेश्चन यातूनच आलेले आहेत. त्यानंतर आता जो बाकीचं आहे 249 रुपीचं मटेरियल घेतलं तर हे तर भेटणारच आहे. त्यासोबत तुम्हाला अजून काय भेटेल, सामान्य ज्ञान फोल्डर केलं आहे, ॲप्टिट्यूड फोल्डर, करंट अफेअर्स फोल्डर, इंग्लिश ग्रामर फोल्डर, मराठी ग्रामरचं फोल्डर आहे, ऑनलाईन टेस्टचं फोल्डर आहे. त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिकेचं एक सेपरेट फोल्डर असेल. आता सामान्य ज्ञानचं फोल्डर ओपन केलं तर त्यामध्ये तुम्हाला असे डिफरंट फोल्डर दिसतील. अर्थव्यवस्था, इतिहास, भारतीय राज्यव्यवस्था, भूगोल, समाजसुधारक, सामान्य विज्ञान आणि सामान्य ज्ञान टेस्ट एकत्र. यानंतर यामध्ये जर भूगोल तुम्ही उघडला तर महाराष्ट्राचा भूगोल 4 PDF, त्यानंतर भारताचा भूगोल 4 PDF, म्हणजे अशा पद्धतीने PDF फाईल तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने सामान्य ज्ञानच्या मटेरियलमध्ये भेटून जातील. तर सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भूगोल टॉपिक फोकस करायचा आहे, समाजसुधारक फोकस करायचा आणि सामान्य विज्ञान फोकस करायचा आहे. ही सुरुवातीला टॉपिक तुम्हाला करून घ्यायचे आहे. त्यानंतर वेळ भेटला तर तुम्ही इतिहास आणि राज्यव्यवस्था टॉपिक करू शकता. त्यानंतर पुढे ॲप्टिट्यूड फोल्डर ओपन केलं तर तुम्हाला रिझनिंगचे चॅप्टर वाईज PDF फाईल भेटतील, अंकगणिताचे चॅप्टर वाईज PDF फाईल भेटतील, हँड रिटन क्वेश्चन भेटतील आणि ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. त्यानंतर करंट अफेअरचं फोल्डर ओपन केलं तर मंथ वाईज करंट अफेअर भेटतील, जानेवारी 23 ते जानेवारी 25 पर्यंतचे PDF. त्यानंतर इम्पॉर्टंट अदर PDF देखील आपल्याकडे आहे. इम्पॉर्टंट अदरमध्ये तुम्हाला काय काय भेटणार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, अवॉर्ड्स, केंद्रीय अर्थसंकल्प, खेलो इंडिया युथ गेम, पद्म पुरस्कार, सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, भारतरत्न पुरस्कार, महत्त्वाचे निर्देशांक, त्यानंतर पुस्तक लेखक, युद्ध सराव, ऑपरेशन, ऑलिम्पिक, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि कोरोना प्रश्न. जर तुम्ही ॲप्लिकेशनवर जर गेले ना तर लक्षात घ्या, करंट अफेअर हे आपण 199 रुपयाला सेल करत असतो. सामान्य ज्ञान हे टॉपिक 249 रुपीजला सेल करत असतो. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर प्रत्येकी 200 रुपयाला आपण देत असतो. परंतु आपले गरीब घरातील विद्यार्थी आहेत त्यांकरता आपण कमी किमतीमध्ये हे सर्व प्रोव्हाइड करत आहोत. इंग्लिश ग्रामर देखील फोल्डर ओपन केलं तर इंग्लिश चॅप्टर वाईज इंग्लिश क्वेश्चन सेट PDF असं भेटेल. त्यानंतर मराठी ग्रामरमध्ये जर गेला तर मराठी टॉपिक वाईज टेस्ट भेटतील, मराठीचे तुम्हाला टेस्ट भेटतील, ऑनलाईन टेस्ट आणि कंबाईन 167 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत. सराव प्रश्नपत्रिका ओपन केलं तर त्यामध्ये 50 सराव प्रश्नपत्रिका, TCS पेपर आणि असे 91 टोटल 100 सराव प्रश्नपत्रिका भेटतील. सोबत 10 फुल लेंथ टेस्ट देखील यामध्ये ॲड केल्या जातील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे आपलं मटेरियल आहे. यानंतर पुढील देखील प्रश्न बघायचे आहेत. म्हणायचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, प्राईस बघू नका. 249 रुपीजचं ते मटेरियल भेटतं आहे ना, जर तुम्ही इंडिव्हिज्युअल परचेस करायला गेलं तर ते 1200 ते 1300 रुपयाचं आहे. परंतु आम्ही तुमच्यासाठी कमी किमतीत देतो आहे. याचा अर्थ की मटेरियलमध्ये काही कमतरता आहे किंवा कोणतंही मटेरियल असातला भाग नाही आहे. आवर्जून सांगायचा उद्देश काय की आपण लक्षात घ्या, फक्त मटेरियल घेऊन तेवढी जरी तयारी केली ना तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे हे मटेरियल तुम्ही आजच परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून जरी केलं तरी तुम्हाला फायदा काय होईल की त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सॉल्व्ह करता येतील. तर दोन्ही कोर्स परचेस करण्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे, किती लोकसंख्येसाठी 1 मिनी अंगणवाडी असते, असा एक प्रश्न होता. त्यानंतर अंगणवाडीतील मुलांचे शिक्षण कोणत्या प्रकारचे असते, तर अनौपचारिक असते. बेटी बचाओ बेटी पढाओ यावर एक प्रश्न होता, ऑलरेडी आपण कव्हर केला आहे. ICDSची कार्य आणि ICDSची उद्दिष्ट विचारलेलं होतं. 4 ऑप्शन होते, त्यापैकी वरील सर्व हेच त्याचं योग्य उत्तर होतं. त्यानंतर पोक्सो कायद्यावर प्रश्न होता. पोक्सोवर तर आपण डायरेक्ट एक सेपरेटच PDF फाईल आहे, त्यामध्ये 20 प्रश्न टोटल आहेत, ते लगेचच करून घ्यायचे. जीवनसत्वावर प्रश्न आला होता, तो आपल्या सामान्य विज्ञान टॉपिकमधील होता. बाल न्यायालय कोणत्या कलमानुसार स्थापन केलं जातं, तर पॉलिटी टॉपिकमध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला आहे. त्यानंतर 5व्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य सांगा विचारलं होतं. तर जे ऑप्शन दिले होते, आता नेमके ऑप्शन कोणते हे आपल्याला माहीत नाही, परंतु जर ऑप्शन असते तर तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकले असते, कारण की आपले जे संगणक आहेत त्यावर आपण ऑलरेडी 200 क्वेश्चन कव्हर केले आहे. मदरबोर्डवर एक प्रश्न होता. गज या शब्दाचा समानार्थी शब्द सांगितला होता. ऑलरेडी गज म्हणजे काय, तर हत्ती.
त्याचे समानार्थी शब्द आपण ऑलरेडी कव्हर केले. कुंभमेळ्यावर एक प्रश्न होता. अन्न व सुरक्षा कायदा यावर देखील एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर चापेकर बंधू यावर प्रश्न होता, तो ऑलरेडी आपण कव्हर केला आहे इतिहासमध्ये. पचन संस्थेवर प्रश्न होता, जो सामान्य विज्ञानमध्ये कव्हर केला आहे. आयुष्यमान भारत योजना आपण योजनेमध्ये कव्हर केला आहे. कटक मंडळावर प्रश्न होता, पॉलिटी टॉपिकमधील प्रश्न होता. झिम्बाब्वे देशाचे चलन विचारलं होतं, म्हणजे करंट अफेअरमधील हा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न होता. त्यानंतर पोर्तुगीज व डच यावर प्रश्न होता, इतिहास टॉपिकमध्ये हे प्रश्न आपण कव्हर केले आहेत. 2011ची जनगणना PDF जी आहे ती इम्पॉर्टंट अदरमध्ये आपण ॲड केली आहे, बघू शकता. लिंग गुणोत्तरवर प्रश्न होता, हा ऑलरेडी जनगणना आणि लिंग गुणोत्तर एकाच PDFमध्ये आपण कव्हर केलं आहे. तर सांगायचा उद्देश एकही प्रश्न आपल्या मटेरियलच्या बाहेरचा नव्हता. त्यानंतर आता बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते टॉपिक करायला पाहिजे. बोट व प्रवाह करा, नळ व टाकी, पदावली, वैवारी, संखमाला हे तुम्हाला प्रश्न करायचे आहेत. त्यानंतर अक्षरमाला करा, नातेसंबंध करा. त्यानंतर मराठीमध्ये मिश्र वाक्य करायचे, उत्तरावर देखील प्रश्न विचारण्यात आले आहेत. वचन करा, समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर इंग्लिशमध्ये सिनोनिम्स करायचे, अँटोनिम्स करायचे आणि पॅराजंबल हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला खरंच खूप आनंद झाला की जे विद्यार्थ्यांचे रिप्लाय येत आहेत, प्रश्न आहेत. तर लक्षात घ्या, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाही तुम्हाला रेफरन्स दिला आहे की कोणता प्रश्न कशातून आला आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला जर 249 रुपीजची PDF फाईल पाहिजे असेल तर लगेचच 9356256034 यावर व्हॉट्सअप करा. हा जो सेम कोर्स आहे तो तुम्ही 400 रुपयामध्ये घेऊ शकता ॲप्लिकेशन थ्रू. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त 99 रुपयाचा कोर्स पाहिजे असेल तर तो देखील घेऊ शकता. 2000 प्रश्न आहेत, तुम्हाला ऑलरेडी दाखवलं आहे मी. तुम्हाला प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे, रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. जर ॲप्लिकेशन थ्रू घेतलं तर 149 रुपीजमध्ये तुम्हाला भेटेल. सेम PDF फाईल तर भेटणारच आहे, 50 ऑनलाईन टेस्ट देखील त्यामध्ये भेटतील तुम्हाला, जेणेकरून टायमर, ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, खाली प्लेलिस्टमध्ये जायचं आणि ऑलरेडी मी 50-50 प्रश्नांचे जे व्हिडिओ घेऊन आलो आहोत, 100 प्रश्न, 50-50 प्रश्न, ते देखील एकदा बघायचे आहेत. आणि आपलं जे चॅनल आहे, आपला जो कोर्स आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कसा शेअर करता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तुमच्यासाठी आपण एफर्ट्स घेत असतो, व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्ही एक लाईक केलं किंवा खाली कमेंट केलं तर आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.